सगळं बघा, आपण जे काही विषय अनुभवत असतो रोजच्या आपल्या जीवनात, ते मायेच्या स्वरूपावरच आधारित असतात. आपल्या म्हणजे आजूभोवती बघा, सृष्टी तर नश्वर आहे हे सर्वांनाच ज्ञात आहे. कारण या सृष्टीवर कधीही काही टिकून राहू शकत नाही. कोणाचाही मृत्यू कधीही येऊ शकतो आणि आपलं जे काही आहे ते जागच्या जागी सोडून आपण त्या देहामधून तो आत्मा काय होतो, त्या भगवंतामध्ये, हे सृष्टीमध्ये पुन्हा विलीन होतो आणि दुसरा जन्म घेण्यास तयार असतो. हे असं वारंवार चक्र जे असतं जन्म मृत्यूचं, ते चालूच राहतं. त्यामध्ये कधीही बदल होत नाही. त्यामुळे सृष्टीवर जे काही या गोष्टी घडत असतात ते मायेच्या स्वरूपानंच घडत असतात. आणि ब्रह्म आणि माया म्हणजे बघा, निर्गुण ब्रह्म हे मायेमुळे सगुण रूपात भासतं. निर्गुण ब्रह्म म्हणजे काय, जो भगवंत आहे, या मायेमुळं, आभासी दुनियेमुळं आपल्याला काय वाटतं, ते सगुण रूपामध्ये, त्या मूर्तीमध्ये, त्या प्रतिमेमध्ये असं आपल्याला भासू लागतं. आणि ही सगुण सृष्टी निर्माण करणारी माया ही एक शक्ती आहे. अज्ञान आणि ज्ञान बघा काय सांगितलंय, जोपर्यंत माया म्हणजे काय, थोडक्यात त्याला अज्ञानच संबोधलेलं आहे. कारण आपण त्या आभासी, जोपर्यंत परमेश्वराचं ज्ञान होत नाही, आकलन होत नाही, तोपर्यंत आपण त्या मायेच्या दुनियेतच, मायेच्या सृष्टीमध्येच जगत असतो. त्यामुळे जोपर्यंत माया आहे तोपर्यंत आपल्याला द्वैत भासतं, सगळ्या गोष्टी आभासी भासतात. आणि उलगडा झाल्यावर मात्र अद्वैत स्वरूपाचा मात्र आपल्याला